हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प। अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार अर्थसंकल्प। सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे लक्ष। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुनेत्रा पवार झाल्या महाराष्ट्राच्या पहिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खातं। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाहीच। आमदार रोहित पवारांच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना, सर्व जून शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। रोहित पवारांचं ट्विट। राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरेंचा प्रफुल्ल पटेलांना टोला। अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच व्यावसायिक सिलेंडर 49 रुपयांनी महागला, तर घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र जैसे थेच। बदलापूरमध्ये धावती लोकल पकडताना तरुणीचा मृत्यू। सीसीटीव्हीमध्ये भीषण अपघात कैद। अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता असतानाच इराणच्या 5 शहरात भीषण स्फोट। तेहरान, अहवाज आणि बंदर अब्बास शहरात झालेल्या स्फोटात 5 ठार। आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील 12 शहरांमध्ये युद्धस्थिती। बलूच बंडखोरांच्या हल्ल्यात पाकचे 10 जवान ठार, तर 70 बंडखोरांना ठार केल्याचा सैन्याचा दावा। नमस्कार, सुप्रभात। मी आरती। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळचे 7 वाजतायत। पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची, सगळ्यांसाठीच, सर्वसामान्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। यंदाचं बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 75 वर्षात सादर झालेल्या सर्व बजेटपेक्षा यंदाचं बजेट फॉर्मॅट आणि मांडणी वेगळी असणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांनी दिलेत। यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणात पार्ट बी वर विशेष भर दिला जाणार आहे। आतापर्यंत पार्ट ए मध्येच बहुतांश धोरणात्मक मुद्दे आणि माहिती दिली जात होती, तर पार्ट बी मुख्यतः कर संबंधी घोषणांपुरताच मर्यादित असायचा। मात्र यंदा ही रचना बदलणार असल्याचं दिसू शकतं। पुढच्या बातमीकडे वळूया। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी वर्णी लागली आहे। एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे यावरून पवार कुटुंबातील कलह देखील पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या, त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय दुरावा आल्याचं समोर आलंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी करत असतानाच याची साधी कल्पनाही शरद पवार किंवा पवार कुटुंबियांना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतरही पवार कुटुंबियातील राजकीय मतभेद कायम असल्याची चर्चा सुरू आहे। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे। आपण जाणार आहे?
नाही काही माहितीच नाही. आणि आहे का हे माहिती संगीताच्या विषयाची आणि चर्चा करत नाही. ही चर्चा इथं झाली नाही. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईच आहे. शिव कपूर पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसते. त्याच्या आम्ही कोणी भाष्य करणार नाही. दरम्यान शपथविधी होत असताना पवारांना विश्वासातच घेतलं नाही, यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय. साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता सहयोगला. काय सगळा महाराष्ट्र बघतोय की पवार साहेब का शपथविधीला नाही. एकच शब्द, रामकृष्ण हरी. विश्वासात घेतलं नाही का ते? रामकृष्ण हरी. आता सुनेत्रा पवारांचा जो काल शपथविधी झाला, त्यांच्या शपथविधीला पवार कुटुंबातून कुणीही उपस्थित राहिले नाही. मात्र आता शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या काकींना शुभेच्छा दिल्यात. राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंदच आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही. ही पोस्ट रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना करण्यात आलेली आहे. तर काल अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन झालं, तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवारांनी शपथ घेण्याआधी काय काय घडलं हे सगळं पाहूयात. शपथविधी आधी काय घडलं हे आपण पाहतोय. सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवार अनभिज्ञ होते. पार्थ पवारांनी त्यानंतर शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची देवगिरीवर बैठकही झाली. विधिमंडळात सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी काल निवड झाली. सुप्रिया सुळेंनी आशाताई पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना गटनेते निवडीचं पत्र दिलं. सुनेत्रा पवारांनी त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम आपण कराल आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे न्याल, असा विश्वास मोदींनी एक्सच्या माध्यमातून पोस्ट केलेला आहे.